नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या एका निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, शासनाने कर्जमाफीच्या निकषाचा अभ्यास करण्यासाठी परदेशी समिती नेमली होती. या समितीने संपूर्ण सर्वे करून आपला सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे आणि सर्वात दिलासादायक बाब म्हणजे सरकारने हा अहवाल स्वीकारला सुद्धा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अहवाल तर आलाय आणि तो स्वीकारला सुद्धा गेला, तर मग कर्जमाफीची घोषणा का करण्यात आलेली नाही? तर मित्रांनो, सध्या राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि 2 विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे हा अहवाल मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आलेला नव्हता. मात्र आता आचारसंहितेचा अडथळा दूर होताच येणाऱ्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालावर अंतिम मोहर लागण्याची आणि कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाजू म्हणजे या कर्जमाफी योजनेच्या निकषामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण बदल सुद्धा केले जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हे निकष अधिक शिथिल करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यावर सरकारचा भर असणार आहे. मंत्रिमंडळ मंजुरी मिळताच लगेचच या योजनेचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी-आर हा निर्गमित केला जाणार आहे. मित्रांनो, आता या योजनेतून शेतकऱ्यांना नक्की काय मिळणार आहे, पाहूयात याबाबत सविस्तर माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार आहेत, त्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी शासनाकडून माफ केले जाण्याची तरतूद या कर्जमाफी योजनेमध्ये आहे. तसेच जे प्रामाणिक शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान हे दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणखी नियम शिथिल करून अधिकचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाऊ शकणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या कर्जमाफीमधून अजून कोणते बदल व्हायला हवेत? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.